जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. सकाळच उठलो, औषध पिल्यानं चिमण्यानं खायला टाकला. नंतर आठवण आली की गॅलरी साफ करायचे, कारण गॅलरीमध्ये झलतीपकी घाण आणि झारा पण मिळते. मग झारानं साफ केलं, फटाफट माती वगैरे केली, नवीन झारा लावली, कारण नेचर इज लव. त्याच्यानंतर आठवण आली कबुतरानं खायला टाकून नंतर बोललो चला मुंबईला जाऊ. तर मुंबईला निघलो फटाफट. रिक्षानं बसलो ना, फटाफट निघलो. हाफचड्डी घातली ना निघलो. तिकीट तर कारायलाच लागतं, कारण की कारणं जरुरी. बाबा नाही चाललो मुंबईला, चालल्या मामांच्या घरा गाडी आणायला, कारण की गाडी दिलती बनवायला. त्याच्यानंतर किस्सा असं झाला की गाडीन परला माझा हेडफोन न भेटलाच नाही. त्याच्यानंतर आलो फटाफट जितू अदाला न्यायला नंतर पोचलो पांडादाच्या गॅरेजवर. एक नंबर बनवले बघा यांनी, भाईनी नवीनच लावले बोर्ड. कसा कमेंट्समध्ये सांगा. नंतर निघलो मामांच्या घरा. बघता यो गेट जेव्हा बी असतं तेव्हा परले असतं. काय दुश्मनी आहे काय माहिती याची आणि माझी. मग नंतर पोचलो दादांच्या घरा जाऊन दादांच्या पोरीनं घेतलं सगळ्यांना व्हिडिओमध्ये. नंतर गेलो पंटादांच्या घरात, तर बघता बाईची मेकअप चालू. बाई बोलतो मला नको जाऊ. नंतर ही लाजत होती. नंतर बघा कशी मेकअप केली मावशीने. विषय असा होता की वांगणीला जायचा का गाडी आणायची होती. गाडी दिली ती बनवायला पंटात. तर आज आठवण आली की दहीहंडीचा सण होणार चालू ना. आमची प्रॅक्टिस पण लवकरच म्हणजे 11 जुलैला होणार. तर गेलो शाळेजवळ, बघता तर एक नंबर गावदेवायचा फोटो ना, हे सगळं जुनं फोटो होतं आमचं ते लावलेलं. त्याच्यानंतर आमचं यावर्षीचं होतं 26वा वर्धापन दिन. तर आम्ही सगळी पोरं जमलेलो शाळेजवळ ना. प्रॅक्टिस लवकरच उद्या चालू होईल ना. नवीन ब्लॉग येतच राहतील. तर ब्लॉग दहीहंडीचं बघायचं असतील तुम्हाला तर इंस्टाला फॉलो करा, यूट्यूब सबस्क्राईब करा ना. भेटू तुम्हाला अशा दहीहंडीच्या ब्लॉगमध्ये ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.